कविप्रवेश शो यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. आज आपण पुरंदर तालुक्यातील चांबळी या गावी श्री सद्गुरू शहामुनी महाराज संजीवन समाधी या ठिकाणी आपण आलो आहोत. एक अतिशय पवित्र असं स्थान, गाव चांबळी, तालुका पुरंदर. अर्थात श्री सद्गुरू शहामुनी महाराज संजीवन समाधीचं हे एक पवित्र स्थान. अजूनही इथे बरीच कामं होणे बाकी आहे. तथापि जे भक्तगण आहेत त्यांनी इथे हे अतिशय पवित्र असं श्रद्धास्थान निर्मित केलेलं आहे. संजीवन समाधी आहे, श्री सद्गुरू शहामुनी महाराज संजीवन समाधी. इथं ही श्रीकृष्णाची मूर्ती आणि हे संजीवन समाधी स्थळ ही आपल्या श्री सद्गुरू शहामुनी महाराज यांची संजीवन समाधी. एखाद्या स्थानाचं महत्त्व शेवटी हळूहळू वाढत जातं. काही भक्तगणांना कधीतरी असे झोपेत किंवा ध्यानधारणा करताना काही ना काही दृष्टांत होतात आणि मग असं स्थान बहरत जातं. चला, ह्या श्री सद्गुरू शहामुनी महाराज संजीवन समाधीच्या बाबतीत ज्या भक्तांनी, ज्यांना काही दृष्टांत होऊन या स्थानाची निर्मिती झाली, अशा सर्व भक्तगणांना आपण आज भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. सर्वांना खूप खूप मनपूर्वक नमस्कार. कविप्रवेश शो यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण जरा माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना ओळख करून द्यायची. सर, तुमचं पूर्ण नाव सांगा, गावाचं नाव सांगा. श्रीरंग शंकर कामठे, ओके. मुक्काम पोस्ट चांबळी, तालुका पुरंदर. वा. येथील रहिवासी आहे मी. ओके. सर, आपलं विजय गुलाबी हां, रहिवासी, चांबळीचा रहिवासी आहे बरं. गावाचा. ओके. बाबांची सेवा करतो. क्या बात आहे. आपण सर. विलास लक्ष्मण शेणकर, हां. मुक्काम पोस्ट चांबळी, ओके. तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. याच गावचे रहिवासी या आहात गावाचे- आपण. आनंद या वाटला. वाड्याच्या शेजारीच आम्ही राहतो. वा. हां. आणि ह्या देवाचं एवढं महत्त्व आहे. आमच्या आजोबा पंजोबाच्या अगोदरपासून, वा. म्हणजे 1800-1700 हां. या टायमीची निर्मिती. वा. आणि हे जुने दैवत एवढं आहे. म्हणजे जवळपास 200-250 वर्षाच्या 200-250 पूर्वीपासून हा, तुमच्या 200 घराण्यामध्ये ही भक्ती आहे. आहे. काय आणि हरकत नाही. सर्व ही मिळून कृपा तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावर अशीच राहावी, हां. याच सदिच्छा. सदिच्छा. सर, आपलं काय नाव? किसन विठ्ठल कामठे, ओके. मुक्काम पोस्ट चांबळी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. अच्छा. मी इथला रहिवासी आहे. हां. मी इथं 5 वर्षे सदस्यांसंग काम करताना ह्या देवाचा थोडा मला साक्षीदार झाला. बर. मी 5 वर्षे ह्या देवाला गावातली काही लोक लक्ष देत नव्हती. त्यावेळेला मी स्वतः लक्ष देऊन सहकारी 5-6 जण होती माझ्या जोडीला. हां. त्यांच्या सहकार्याने ह्या देवाकडं आम्ही लक्ष ठेवलं. नंतर बिशे साहेब आले. नंतर ह्यांच्याकडे लक्ष द्यायला लागल्यावर ह्या देवळाचा उत्कर्ष त्यांनी म्हणजे हाती घेतलेला आहे. त्यांनी तो पूर्ण करीत आणलेला आहे. बिशे नक्कीच नक्कीच श्री सद्गुरू शहामुनी महाराज यांची कृपा तुमच्यावर अशी राहणार आहे. आणि नक्कीच हे स्थान एक चांगली भरभराट होणार आहे. खूप सुंदररित्या तुम्ही इथे ही सुरुवात केली आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे साहेब, वेल बिगन इज हाफ डन. म्हणजे जेव्हा चांगली सुरुवात होते ना, तेव्हा निम्म काम झाल्यात जमा असतं. चला, तुमच्यावरती अशाच आशीर्वाद राहू द्यात. सर, तुमचं काय नाव? जी, मेरा नाम राम स्वरूप साहू है. अच्छा. मैं ग्राम सोनपुरी कबीर धाम से हूँ, कबीरधाम. छत्तीसगढ़ अच्छा से. अच्छा. ओके. हम कामगर हैं. अच्छा. इधर पर्ची हमने बैठाया है. वाह, क्या बात आहे. और हे खूप चांगलं नशीब आहे आज माझं जी, जी. की ज्याची निर्मिती, ज्या पवित्र स्थानाची निर्मितीमध्ये ज्यांचे हात आहेत, त्या लोकांना पण मला आज भेटायला मिळतं आहे. खरोखर ही कृपासुद्धा श्री सद्गुरू शहामुनी महाराजांचीच कृपा आहे असंच मी म्हणतो. तुमच्याही जीवनात हा एक चांगला योग आहे आणि तुम्हाला या आशीर्वाद, या सदिच्छा अशा लाभतील की तुमचं सतत काम तुमच्याकडे येत राहील. आपका शुभ नाम? ठाकूर प्रसाद. ठाकुर प्रसाद. आप इनके साथ हो? हां. कोई बात नहीं, आपको भी शुभकामनाएं. नमस्कार. नमस्कार. मी राहुल शेंडकर, अच्छा. शेजारीच राहतो. बर. हे मंदिर चांगलं आहे, महाराजांनी चांगलं सजवलं, चांगल्या पद्धतीने काम चाललंय. मंदिर तुम्ही या आपल्या पवित्र स्थानाच्या शेजारी राहताय. शेजारीच राहायला. क्या बात आहे. काय नशीब आहे हो तुमचं. छान. खुद्द सद्गुरू तुमच्या शेजारी आलेले आहेत आता. हां. आणि
अर्थातच तुमची जबाबदारी पण जास्त वाढली असं मला वाटतं. देवाची आम्ही चांगली सेवा करू. येस, धन्यवाद साहेब. तुम्हाला सगळ्या शुभेच्छा आणि लाख लाख आपल्या सद्गुरू शाहमुनी महाराजांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळं यात काहीच शंका नाही की या आपल्या स्थानाची भरभराट नक्की होत राहील. आता आपण चाललो आहेत विजय महाराजांकडं. विजय भिसे साहेब नमस्कार. आता ह्या क्षेत्राबद्दल किंवा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मला तुमच्याकडून ऐकून घ्यायचं आहे की श्री सद्गुरू शाहमुनी महाराज यांच्याविषयी नक्की तुम्ही काय काय मला माहिती देऊ शकता. ती सगळी माहिती मला हवी आहे. हे जे काम करायची इच्छा माझी होती, हां. ज्यावेळेस महाराजांना विनंती केली, महाराज हे काम करायसाठी काय करायला पाहिजे, हां. कारण बरेच वर्ष, जवळ 70 वर्ष काम अपूर्ण होतं. असं खिंडरासारखं असं वेगळं वाटायचं. हो, ही पडीक जागा होती. पडी अगदी. जागा होती, हां. गवत वगैरे वाढलं होतं. हां. महाराजांना विचारता महाराजांनी मला सांगितलं की तुम्ही मोठ्याही देवी, म्हणजे आमचे समाज मंदिर आहे भिसेवाड्यामध्ये, हां. त्या समाज मंदिराचे जीर्णोद्धार करा आधी. भिसेवाडा कुठे आहे? भिसेवाडा पाठीमागे येतं. बर, तर त्या चांबळी गावातला. चांबळी गावातच भिसेवाडा आहे. ओके. तर तिथल्या देवीची तुम्ही जीर्णोद्धार करा, त्या देवीला वरती काढा. हां. तिथल्या देवी तुम्ही वरती काढली, त्यानंतर सांगितलं, महाराजांनी सांगितलं की तुम्ही मग माझ्या मंदिरात जीर्णोद्धार करा. मग त्याप्रमाणे मी मंदिरात जीर्णोद्धार करायला गेलो. कुठलीही आतापर्यंत अडचण आली नाही. वा. विशेष म्हणजे आमच्या चांबळी गावाच्या लोकांनी हां. भरपूर यश दिलं. जवळजवळ 2-3 लाखाची मदत केली आणि वा. मग ते मंदिराची आम्ही हळूहळू सुरुवात करतो. बाकीचे माझे मित्र परिवार, काही भक्त परिवार आहेत, हो. शंकर महाराज, चले महाराजांचे काही भक्ती परिवार आहेत, किंवा माझे काही अनेक मित्र आहेत. मग त्यांनी मला मदत करून हे सगळं आपण वैभव निर्माण केलेलं आहे. असं अगदी छान, अगदी छान. आता आपल्याला या सद्गुरू शाहमुनी महाराजांच्या बद्दल थोडीशी तुम्ही माहिती द्याल का माझ्या प्रेक्षक हो. वर्गासाठी? शाहमुनी महाराजांनी ना हां. सिद्धांतबोध ग्रंथ लिहिला. ओके. सिद्धांतबोध ग्रंथ असं कशासाठी लिहिला? साधारण त्यांचा कालावधी कधी सुरू होतो वगैरे काही माहिती? इसवी सन 1717चा कालावधी आहे. अच्छा. असं आहे. हां. आणि त्यांचे शिष्य हे शिर्डीचे साईबाबा आहेत. बर. त्या संदर्भात तुम्हाला मग अशी मी हो पुरावे सगळे हो हो दाखवले हो त्याचे. हो, वाचलं मी ते. आणि शाहमुनी महाराज एक सिद्धांतबोध ग्रंथ लिहिताना त्यांनी कोवी टाकलेली आहे हां. की मूळ शोधावायशी कारण केला हा सिद्धांतबोध निर्माण, येणे चुकेल आज्ञान भ्रमण, निश्चय वैशे परब्रह्मी. वा. एवढा मोठा असा ग्रंथ आहे की हां. परब्रह्मची प्राप्ती होण्यासारखा असा मोठा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिला. त्यानंतर मूळस्तंभ ग्रंथ त्यांच्या शिष्यांनी लिहिला. हां. तो मूळस्तंभ ग्रंथ सुद्धा बाजारात आपल्याला मिळतो. बर, ठीक शाहमुनी आहे. महाराज एक मूळ पाहिलं ते हिंदू धर्माचे आहेत, अच्छा परंतु मुसलमान धर्म त्यांच्या आजोबांनी हाणून मारून मुसलमान धर्म आपले अच्छा स्वीकारला होता. स्वीकारला गेला हां, होता. हां. त्यानंतर शाहमुनी महाराजांनी मात्र हिंदू धर्माचा उत्कृष्ट असा सिद्धांतबोध ग्रंथ लिहून त्यांनी महादेवाची भक्ती, म्हणजे आमचे ते श्री गुरुचं मंदिर आहे, हां. बाणेश्वर मंदिर म्हणून, हां. तिथं सेवा केली आणि गणपतीची सेवा केली, आईंची सेवा केली, अशा अनेक देवतांची हिंदू धर्माप्रमाणे सेवा केली. भैरवनाथाची अत्यंत त्यांनी सेवा केलेली आहे. ओके. आपल्या इथं भैरवनाथ मंदिर समोर आहे त्या. हां हां हां. तर मग त्यांनी जी हिंदू धर्माप्रमाणे सेवा केली आणि शेवटीच त्यांनी जी समाधी घेतली त्या ठिकाणी, ते हिंदू धर्माप्रमाणे समाधी घेतलेली आहे. फक्त अच्छा. वरती त्यांनी फक्त पीर घातलं गेलेलं आहे. सारखं हां, केलेलं पीरसारखं आहे. केलेलं अच्छा आहे. अच्छा. असं आहे. मग आपल्या ह्या गावातले काही मुस्लिम बांधव सुद्धा इथे येत असतील ना माथा हा, सर्व टेकवायला? येतात ना? हो. म्हणजे दोन्ही धर्मामध्ये अतिशय चांगला हो. सौहार्दाचं हो, वातावरण बरोबर. या चांबळी गावात आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण जे आत्ता मंदिराचा उल्लेख केला, आपण त्याच्यावर पण कॅमेरा मारू. भैरवनाथाचं मंदिर चांबळी गावातलं. हो समोर आहे. मित्रांनो, हेच भैरवनाथाचं मंदिर याच चांबळी गावातील. अक्षरशः इथून 20 ते 25 पावलावर हे मंदिर आहे. आणि आता या पवित्र स्थानाची ही डेव्हलपमेंट सुरू आहे, ही सुधारणा सुरू आहे. आणि जेव्हा एखादा व्यक्ती प्रयत्नासाठी पुढे होतो आणि त्याला जेव्हा 1000 हात मिळायला लागतात, त्यानंतर त्या स्थानाचा, त्या पावित्र्य स्थानाचा उत्कर्ष हा नक्की ठरलेला असतो. विजय साहेब, अजून तुम्हाला या बाबतीत आपल्या श्री सद्गुरू शाहमुनी महाराजांबद्दल जी काही माहिती सांगायची आहे ती नक्की सांगा. पण मला असं वाटतं हां. आपण दुसऱ्या भागात भेटूयात. चालेल. चालेल? ओके. धन्यवाद. आत्तापर्यंत जी माहिती दिली तुम्हा सर्वांनी, इथं जे काही योगदान तुम्ही देत आहात, देणार आहात, त्याविषयी मला तर पूर्णपणे खात्री आहे. आणि मी आत्ता या कॅमेऱ्यावरच सांगतो, सांगण्यासारखी गोष्ट नाही, पण मला पण जे काही करता येईल विजय महाराज तुमच्यासाठी, या पवित्र स्थानासाठी, ते मी एक कलाकार म्हणून नक्की करत राहीन. ती शक्ती मला श्री सद्गुरू शाहमुनी महाराजच देतील, यामध्ये मला काहीही संशय नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुन्हा भेटूयात मित्रांनो याच व्हिडिओच्या दुसऱ्या भागात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा कविप्रावित शो, द ओनली युनिक यूट्यूब चॅनल विथ 9550
58 videos uploaded on this channel by this world record holder, Sri Pravi.